वचन देऊन आलोय दादा, पण आपण वचनाला मुक्तोय, खोटं बोलतोय आपण. हो, येतो तोपर्यंत होकार देऊन आलो, इथं आल्याच्या नंतर नकार देतो. आपण करतो का? तुम्हाला सांगतो बरं का, ज्या भगवंतानं तुम्हाला आपल्याला बाजाराला पाठवले ना, बाजाराला पाठवले म्हणजे आपण बाजार सुद्धा योग्य केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बाजार जर चुकीचा केला, थोडक्यात सांगेल मी, कालच बोललो ना उदाहरण मी घे. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला म्हणते काहोदरी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला, असं करा आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत? तो म्हणे नाही, बाजार करणं इतकं सोपं नाही ना. पण तुम्हाला सांगतो बरं का, बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट, 3 लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावाच. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना बाबा? बाबा म्हणून राहणार आपला कुठं काय विषय. आणि तेच तर ते. हो, आपण सांगू का, त्या हा मन राहणार, त्याच ना मननी श्रीमंती, त्याच ना दकी घे, त्याच ना टाइमले एक म्हातारा 2-2 लग्न करे. आपली एक बी भेटत नाही, 35-35 नवी चालू म्हणतो. आणि बायकोन जोडे दकी बी त्याच ना, तिथलं दकी आहे. बापला बाबाश्री विचारा त्यामध्ये बसले त्यासले केवढं दकी त्याच ना. जर त्या शेतात जायला किंवा ड्युटीला जायला ती म्हणून येवाना पहिले बाई मन मालकीला घेऊन म्हणा नवराई जाईल, मग पहिले गाई स्वयंपाक करा ना. स्वयंपाक होईना का नवरा येवान पहिलेच, व ती येवान पहिलेच खाडगादी टाकेल राहील मायनी. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? म्हातारे बाया सांगते. हो, मालक येवान पहिले बडी तयारी राहील, कारण त्यांना संताप चांगला नाही, खाडगादी टाकेल नाही राही, म्हातारा मारी बसेल एवढा दाख राहील. आते मन बहीण हात आली, कारण अवकाश धरले गली माझी आपेत फिरस नाही, अवकाश पुरे झोका देत. घनच परिवर्तन होई जायचं. बरोबर आहे का नाही? हो, हा, परिवर्तन सांगितलं म्हणजे आपलं कीर्तन होते. हो, गणच बदली जायची. काय सांगत नाही, परिवर्तन उद्या सांगितलं वाटल्यास. तर ऐका, बायकोने नवऱ्याकडे हट्ट धरलेला, बाजारात तुम्ही जाऊ शकता, मी नाही का जाऊ शकत. बाईच्या हट्टाच्या पुढे माणसाला हात टेकावा लागतो. कारण बाईने जर ठरवलं मला माहेरले जाणं शे, मालक पिरी शिव नका, पानले पिवाले गल्लात पडेल माठवर पिले ना, आणि असा आवाज नका समजिले रक्षाबंधन हे घेऊ असं. हा, तुमनं वाढल्यान काय पाणी पिल्या समजिले रक्षाबंधन हे गे रे काका. तुमनं पाणी पिल्या, तो म्हणे बापरे आता होतोय, ते वातावरण चांगलं होतं, इतकं टाईट वातावरण नाही म्हणजे काय झालं काय भाव असे माले मन माय तब्येत खराब शे, मला जाणं शे. तो म्हणे कपाशी मात्र शे तेवढं नेहमी टाक, मला चालणार नाही मन माय आजारी जाणं शे. अहो मजूर भेटत नाही, संताप माझा जोडत पाहिले. मार काही नाही सुद्धा चांगली जुमली नोटत भाडा पैसा तिथे मला जाणं शे, बिलात नाही तुम्ही देणार शेत. काय माहिती तुम्ही, मार खायला सुद्धा देणार शेत पैसा. म्हणजे स्त्री हाट, बाल हाट, नातून आधारी पोरगा ना आधारी गली माहिती आला, त्याला जर दुकान देखील घे पप्पा बाबा मला वेपरने पुढे लिहिले, तो म्हाताराचा घारच होता लिहिले. हो काका रुपया निर्माण आत्मा ते लोक सांगू पहिले वेपरने पुढे लिहिले. माझा आज पैसा नाहीत ना बाळ्या, तो दुकानवाला ना म्हणा अजिबात जमत नाही ना, मागणी उधारी राहील, लढाई वय झाली ना. ओ काका ते लोक सांगू हो पहिले पुढे लिहिले. लोकेश भाषा मला सांगितलं. हा, आमच्याकडे ते आदिवासी लोक होते ना, हा सत्ता बी होता काल दिन आदिवासीच नामना ज्ञानदाता गावले. महाराज जीवन जगायची तर माऊली बाबा, किरण बाबा, दीपक बाबा, जीवन जगायची तर शिकायची असेल त्यांच्याकडनं शिकायची बरं का. आपले लाख रुपयाला 2 लाख रुपयाला का कांदा आहेत ना, तरी बी हा कशी 150 वाढी दारू का त्यासले संध्याकाळ खावायचे सकाळी सकाळी जाईल, काय टेन्शन नाही. बरोबर आहे की नाही? सुखी जीवन जगतात, आपल्या अपेक्षा वाढतात, त्यासले काही घेणं देणं नाही. त्या लगीनमा सुद्धा इतका आनंद लेतस ना, त्या लगीनमा रातभर हाडत ना, रात्री अख्खी रात बँडवर नाचतात, सकाळी जेवणले बोलावा का नका बोलावा त्याशी. आणि आपला माल बोलावा नाही, माल बोलावा नाही, त्या माल विचारा का, त्या माल शोधा का, मरी जाईल तू फाशी घेईन तुला नाही शोधत काय तिला पाडवा ना एवढी करतच मला शांतताना पुरा. पण एक माय घडलेली हकीकत आहे बाबा ही. बरं, एक मायनी कमीत कमी 4-5 हजारनी साडी नेसेल होती, 4-5 तोळा सोनं अंगावर होतं,
आणि अशी एक कोपाल फुगी उभी होती. 2-3 बाया घेतली, नवरीन माय, नवरीन चुलती, नवरीन मावशी. म्हणे ताई बसल्या ना जेवणले. नाही हो म्हणे मी नाही खावा. तू काय ते बशी नाही हो माय म्हणे मी खावा म्हणे. काकू बघायला काकू काय होईल ताई तुमले अक्कलच्या का म्हणे असले. मी नवरदेवनी चुलती, नवरदेवनी माय, वाटी तरी लाई का म्हणे 5 रुपयाने. 500 तोडा सोनं घालेल शे, 500 वाजाने साडी नेशे, 5 रुपयाने वाटील करता किडा पाडवायला तुझी नाही का काकू तुला. काय लढाई करू काय ते बी पाहिजे समजत कथा नाही पाहिजे. काय किडा पाडते काही सांगता येत. स्वभाव औषध नाही का. त्या दिवशी लोकांचं सांगत होतं लग्नामध्ये हळदीच्या बँडमध्ये रात्रभर नाचतात तरी सुद्धा जेवणले बलावालेच पाहिजे अपेक्षा नाही. आणि नाचाल बी बलाव का दिग्न म्हणजे चांगला जातो बिचारा आपला काय आपला सर आहे असंच बोलतो ना असंच आहे ना. हा आणि माझ्या घराच्या समोरच माझ्या गल्लीतून जावं लागत होतं मारुतीरायाच्या मंदिरावर. महाराज ते टोपलं ते गुलाबी लुगडा कान हो खूप एन्जॉय जीवन जगतात. खूप एन्जॉय जीवन जगतात. ते टोपले वगैरे ते पापडचे कुरडायचे हो. आणि मग ते ऊस तोडीने येत आहेत वांग बी चाले वारामध्ये पापड बी उड जाय एक मा हो लय नाही येतात पापड लय नाही येत नाही लुगडा बी नाही येत चौली ती खाली जाणार का गुलाल्या लुगडा येत नाही. विठ्ठल विठ्ठल तिथं फिरली झाली बिना लायलं ती. विठ्ठल विठ्ठल आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यांच्याकडे बघायचं. काही काही लोकांना श्रीमंतीचा गर्व होतो आणि काही काही लोकांकडे किती असलं तरी अपूर्ण पडतं. हो तर वेगवेगळे आहे. तुम्हाला सांगू का 2 नवरा बायको होते भिकारी होते. अपेक्षा वाटतात आपल्या. ऐका नवरा आणि बायको दोघं भिकारी आहे. आई कडाक्याची थंडी आहे. दोघं नवरा बायको गेलं स्टँडला भीक मागायचे. 15-20 रुपये जमा झाले का तेवढे वडापाव घ्यायचे खाऊन घ्यायचे पूलच्या खाली झोपायचे. पूलना खाले दोन्ही नवरा बायको कडाकान थंडी होती. फाटेल गोधडी दोन्ही नवरा बायको एकच गोधडीवर झोपेल होता. थंडी एवढी जोरमा होती माणूस आता तानेन बाई तर ताने पहिलेच गोधडी फाटेल. तरी ती बाई त्या माणूसला सांगे माय हो म्हणे आपला जरी या असे ते गरीबच ना कितला होती हा को याच ना ते गरीब कोण एकच गोधडी फाटेल दोन्ही पहिली राहणार तरी. याला म्हणावं समाधानी जीवन जगणं. विठ्ठल विठ्ठल स्त्रीहाट बालहाट आणि जोगहाट सांगत होतो. स्त्रीहाट सांगला आता बालहाट सांगितला. पोराने जर ठरवलं मला वेपर पाहिजे तर घ्यावीच लागते. दुकानदाराचे पाय धरावे लागतात हरकत नाही पण घ्यावंच लागतं. मग जोगहाट एखादा साधू जर उन्हा साधू दिसल्याच्या नंतर मानव तर कसे लगेच तिरपा उन्हाव साधळ्या अहो काही मागीन भो राग मध्ये कस माणूस. पण साधू एवढा हुशार रास ना कितला का राग मध्ये देखत नाही. तो दारमा येता सांग वाह बेटा तू क्या दिलदार दिख रहा है. तेरे जैसा दिलदार पूरे गांव में नहीं देखा मैंने बेटा. तू बहुत साधा भोला है पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. आणि प्रत्येक माणूस ज्याशी वाटत मला कोणतं फसाड आहे ना बरोबर आहे की. तू बहुत भोला आहे आणि प्रत्येक माणूस सिद्ध आपले स्वतः चांगला समजत. कोणता माणूस म्हणत का मी नीचे व्हायचं मान्य करत का नाही करत. मग तो साधू शुरुआत करत पूरे बेटा अरे पूरा संत नगर घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का दिल कर रहा है. या ना बाबा वर बारीच म्हणे असे म्हणल्यावर चहा प्यावर बसाड चहा बनस तिथला माव सांगत बेटा तुझे अपने लोक फसाते असं तसं. आता या माणसे बरं आहेत पण आई माय लगेच फसत आखूचा आवय मा साधू या तरी थोडं अंग काढले तर. पण आई माय जर सांगा ताई तुमची तब्येत अशी होती ना आणि प्रत्येक बाई तसा हो माझी तब्येत उतरी गेली
काही तुमची तब्येत अशी होते त्याचं कारण असं आहे तुमच्या पायाची माती घेतलेली, तुमचे डोक्याचे केस घेतलेले, तुमच्यावर करणी केलेली, तुमच्या जवळच करणी करतो. जवळना सांगेन मग काय जातात नाव नाही सांगत जवळना मग आपण आखी राती चार करू भाव बनवाय का नातेवाईक म्हणून कमन नाही उत्तर गेली त्यांना सांगायचं ना. हो ते साधू एवढं भारी पटवतो भैया हम नर्मदा परिक्रमा लगा रहे, नर्मदा परिक्रमा लगा रहे बेटा, तेरे दिल से तुझे कुछ तो देना पड़ेगा. मग हा विचारस काय देणं पडेल बाबा, तू एक काम कर, साधू लोगों को 11 साधुओं को कपड़ा कर दे. 11 साधूचे कपडा त्याचा थोडा राहतील का, नुसते लुंग्या लुंग्याने सगळ्यात खाली 3 मीटर वरनी 3 मीटर पंधराने 8 मीटर 13-14 मीटर 100 रुपये मीटर न धरलं तरी 1300-1400 रुपया. आणि एक साधू 1300-1400 रुपया पडला ना म्हणजे 11 साधू कितला मग पडते. आटे पवार आले यावर पैसा नाही याला कथा जेव्हा 11 साधूचे पैसा आपल्याला आटे बादली खंगाय पैसा सांगाय चालू याला 11,000 कथा जेव्हा ना आपण. मग तो सांगतो बाबा आमची परिस्थिती नाही हो, बिकट परिस्थिती, एवढे पैसे देऊ शकत नाही. एक काम कर, गावात तुमनं डबं दिली हो काका, गावात तुमनं डबं मन बाप नाही, मला गावाला तुम्ही काय खावाडू. पण तो साधू शेवटी कोई बात नाही बेटा, तेरे दिल से तुझे जो देना है वो दे दे. मग काय करतो, आपल्याकडे कागद देतो, कागद में बांध दे बेटा. मग तो कागद आपल्याकडे देतो, कागद मग आपला इतका कंजूस राहतो ना, बरोबर 21 रुपये बांधतो. आणि त्याला माहिती, तो साधूला माहिती आपल्या अवकात 21 बांधी खूप होणार ते. तो सांगत बेटा अरे दिल से देने को ना 11 साधुओं को भोजन देना था बेटा, तू इतने कम लाया है. जे करते तो नुसता कम म्हणजे त्याला माहिती आहे कमीच दिन असं. तो साधू इतला हुशार, तो कमांडो में आपको 11 रुपया काटने आपले देश ले बेटा, ये मेरा प्रसाद और दूसरा कुछ डाल के दे इसमें. मग आपल्या असं लाज वाटत आपण 21 टाकत आणि 11 दे ना, आपण 21 कसं काय देऊ, आणि 1 शेतकरी देणार बरोबर आहे ना. ज्या साधूची आधी पाजाने इच्छा होती त्या पण 101 रुपया उपाडात का नाही. बालहाट, श्रीहाट आणि जोहाट यांच्या समोर माणसाला हात टेकावाच लागतो. मला फक्त स्त्री जाताचं सांगायचं होतं, स्त्री जातीचं नाही का. म्हणे मला फक्त स्त्रीचं सांगायचं होतं, मला बाजारालाच जायचं म्हणत होती बाई. दैनिक रोज तुम्हीच बाजारात जाता, रोज तुम्ही जाता, मी जाते म्हणजे बाजाराला. माणूस म्हणे ऐकावं नाही आणि सांगितले घर मध्ये होत नाही. म्हणजे ठीक आहे उद्या सकाळी बाजाराला जा, पण बाजाराला जाताना एक काम करायचं, घरातून पैसे घे, बाजार करून ये, आणि बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांधा आणि शेतात तुझी वाट बघेल. म्हणजे मी आता या बाईनं तसंच केलं, सकाळी उठली, आंघोळ वगैरे केली, नवरा गेला शेतात, या बाईनं कपाटातून 100 रुपये घेतले, 100 रुपये घेऊन गेली बाजाराला. आता बाजाराला जाते, संतनगरवाले कुठं बाजाराला जातात, मालेगाव वडेलचं भाडं किती इथून 10 रुपये. आता 100 रुपये सोबत घेतलेले, बाई गाडीमध्ये बसली, 10 रुपये भाडं खर्च केलं, वडीलमध्ये उतरली. जशी बाई उतरली, लग्न सीझन चालू होतं, पहिली दुकान देखी बाशिंगाची. बाईना मन मावून माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायची म्हणे, बाशिंग बांधेन कशी लिहून काय लिहू, पहिले बाशिंग गेले म्हणे कसांसाठी जायला बाजार करायला. हाय माईने पहिलेच बाशिंग घाला म्हणे, भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे 40 रुपयाने ये, 40 रुपयाने एक बाशिंग लिहिली ना. आपण मनमा विचारू माय म्हणे मन दाखल पण लगीन व्हायला, त्याच नाही दाखल पण तू यायचे ना, मग त्याचले बी एक लिहिलेच म्हणे. आपण 40 रुपयाला लिहिली ना, मग बाई पण कितला राहिला 10 रुपये भाडं पाहिजे का नको घरी आले. तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर नवऱ्याला सांगितलं होतं स्वयंपाकात डब्बा बांधणं शेतात. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो, नवी साडी जर घेतली बाई मला नेसून पावते मी कशी दिसते, नवीन कोणती वस्तू घेतली मला परिधान करून पावते बाई मी कशी दिसते नाही का. बाई विचार करते म्हणे दाखलपणा लगेच व्हायचे, बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे. पहिले बाशिंग बांधितली होती माय म्हणे, बाशिंग बांधा आणि पीठ मळायला बसली. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलते, बरोबर आहे ना. बाई पीठ मळताना मागं पुढं हलते ना, बाया काहीच बोलती नाही माणसा. पीठ कोण मळत तुम्हाला नाही विचार नाही नको असं. बाई पीठ मळत असताना मागं पुढं हलत होती, बाशिंगाच्या कडे जरा जोरात हलत होत्या. बाशिंगाच्या कडे हलत होत्या, बाई मनातच म्हणत होती बाई मी काय छान दिसते, मी काय सुंदर दिसते, मी काय भारी दिली, मी काय मजा दिली, तुला मजा दिली, काय काम पडतो भूक्यान तिच्या वातावरण. आता 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजला, तो विचार करतोय बायकोला कधी एकटीला पाठवलं नाही, पहिल्यांदा बाजाराला गेली न जाणो हाय का गाडी मग चंद्राई मरी गेली. तो काही घरी आला. घरी आल्याच्या नंतर चौकातच घर होतं, चप्पल वगैरे काढले ओट्यावर, घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर जोडात पाय अटकून भराला. बाईने हरून नवऱ्याकडे बघितलं, तो रागातच बघत होता. बाई म्हणे बाई एवढा राग म्हणा कधी का म्हणे, मी काही एकलीन करता नाही तुम्हाला करता वेगळं यायचे म्हणे. आता मला सांगा बायकोला काय पाठवलं होतं बाजार करायला. कोणचा बाजार, बाशिंग. संसाराला लागणाऱ्या वस्तू घ्यायला पाठवलं. मला एक सांगा, जर तुम्ही तुमच्या पत्नीला बाजाराला पाठवलं, बायको जर का वायफळ खर्च करत असेल, नको तसला बाजार करत असेल, तर तुम्ही काय करसान. हा बडा झालं नाही जायलात ना,
तुम्ही आता साधू सारखा देखील ना, तुला लगीन समजत नाही बा, लग्न झाले ना बडाच ना. हा तुम्ही काय करसान मग, जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगर करणार नाही. तद्वत जर संसारामध्ये बायको मनाच्या विरोधात बाजार करते तरी मालक बायकोच्या कानाखाली वाजवायला हायवे करत नाही दादा. मग ऐका ना, जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवले आणि बाजार करत असताना जर आपण चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायवे करीन का? म्हणून भगवंताच्या चिंतनासाठी आपला जन्मय महाराज तुकोबाराय सांगून गेले. एवढे विश्वासाने सांगत असतील, माझ्या पूर्वजांची ठेव देवा तुझ्याकडे शिल्लक आहे. देवाने विचारलं काय ठेवलं तुझ्या पूर्वजांनी? उपवास केले, तपास केले, तुझा दारवंटा राखला. आणि ऐका ना, इतकं सगळं करून देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, इतकं सगळं करून जर का मी इथून खाली हाताकडे गेलो तर आबरू माझी जात नाही, आबरू तुझीच जाणार आहे. कारण एखाद्या व्यक्तीकडे, श्रीमंत माणसाकडे भजनी मंडळवाले लोक जातात. हो, मी एका मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलेला दृष्टांत मला या अभंगामध्ये सांगायला आवडतो. श्रीमंत माणसाकडे भजनी मंडळचे लोक जातात. भाऊसाहेब कहो आप्पा आपल्याकडे सप्ताह बसेल, सप्ताह पावती द्या. आणि चौकमापडा लोके बसेल राहतस, सर्वात लोके चांगला राहतस का? सप्ताह करायला म्हणजे आखा चांगला म्हणणार आहेत का? काय काय किडा पडणारा बी राहतात. हो, आता ते सप्ताह कमिटीवाले गेले श्रीमंत माणसाकडे बोले पावती घ्या. आता हे गेल्याच्या नंतर तो भाऊ म्हणे काय सप्ताह म्हणे करल्या आणि काय काय लोक बोला मग पटायत राहतात. नाही हो, वजन व्हायला पाहिजे सप्ताह, सावून बिवून महाराज लोक चांगला बरा एक नंबर सप्ताह व्हायला पाहिजे. लोक यांनी खेळा जोरांनी सांगायला पाहिजे काय सप्ताह होय ना संत ना आपण पावतीनं काय करा ना 101 करले उपा. तर 101 रुपये लिहिश नाही लागतात बिचार. आपण चौक म्हणा तरुण पोरी उभा होतात. त्यामुळे का हो महाराज आप्पासकडे घेतात कितला पावती लिहिली म्हणजे 101 मी. श्रीमंत माणूस होता बर. श्रीमंत माणसाने 101 ची पावती घेतली आणि ते लोक विचारतायत पावती कितीची घेतली. मग आता मला तुम्ही सांगा, इज्जत देणाऱ्याची जाते का घेणाऱ्याची? बरोबर आहे ना, देणाऱ्याची इज्जत जाते. महाराज ऐका, आता दृष्टांत सांगायला मला आवडतो. मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेला हा भंग घेतला की माझं ठरलेलं चिंतन ते सांगतोच. एक मंदिराचा पुजारी होता. मंदिराचा पुजारी मंदिर जरा भकास झालेलं होतं. त्याने विचार केला की भैया असं परिस्थिती म्हणली एक काम करूया, मंदिरात कुणी दक्षिणा टाकत नाही, दान देत नाही, मग एक काम करू व्याजाकन 50,000 रुपये उचलले. व्याजाकन 50,000 रुपये उचलले, पूर्ण रंगरंगोटी केली, मंदिराला कलर वगैरे केला, हो मंदिराला सजवलं, 50,000 रुपये खर्च केले व्याजानं उचलून. आणि आरतीसाठी बोलू नका. आणि आरतीसाठी अरे दाखला पडू बोलायची वेळ आहे ना मला, कारण की गाडी चालवणारा इथला जीवन होता. कशी घ्यायची माझी केली इतकं सपोर का गाडी चालवा म्हणजे गाव गेलं पुढे सर घ्यायचे आणि काय आपण छान पडते ना 15 वाचा नाही. मग ऐका, 50,000 रुपये व्याज करून उचलले, कलर वगैरे केला. पण गावात बाजूच्या गावातले राजे होते. राजे म्हणजे आपण असं करूया, राजांना आरतीसाठी बोलवायचं. राजे आरती करतील ना तर काहीतरी आपल्याला दान दक्षिणा देतील. राजांना आरती वगैरे केली
आणि ठेवला ₹1.25. पुजारी थंडा काम चालले ज्यांना भरोसा 50,000 उचली ₹1.25 नाही चालणार. काय करा ना ज्या सांगणार राहताना तकलीफ हो करा तुम्ही सप्ताह अन्नदान जे काय जाईल महाराज चांगला बरा हो आणि जो महाराजाचं पॉकेट बरा नाही तो यावं गाव नेऊन जा. दुसरा भरोसा परत फसत माणूस. आता नेमकं ते पुजारी म्हणे बापरे ज्याच्या भरोश्यावर 50,000 व्याजा कमी उचलले ₹100 नाही घ्या काय करा. पण पुजारी हुशार होता. मंदिर जवळ ठेवलेली दक्षिणा उचलली मंदिराच्या बाहेर आला ओट्यावर म्हणे ऐका ऐका संतनगरवाले आपल्या गावात राजा आल त्या आरतीसाठी आणि राजानं मंदिरात दक्षिणा ठेवली आणि त्या दक्षिणाचा लिलाव करायचा आहे. लिलाव चालू झाला बोल लिलाव. एक जण म्हणे 11,000 एक म्हणे 15,000. पुजारी म्हणे पाणी टाकी होती काय म्हणे पाणी बिणी टाकलं ग्लास मा जेवण उगाच केला इशारा जाता जाता. एक म्हणे 25,000 एक म्हणे 50,000. पुजारी समाधान वाटणं आपला सुटणार तुला. एकानं बोलले 75,000. राजा जात होता प्रधानाला म्हणले आपण आताच आरती करून आलो जा बघा ना काय गर्दी चालली काय काहून गर्दी झाली या. ते प्रधान आलं म्हणे काय चालू काय नाही म्हणे राजांनी ठेल दक्षिणाना लिलाव चालू पयत ना म्हणे राजा म्हणे का तुम्ही ठेल दक्षिणाना लिलाव चालू म्हणे कितला म्हणे 75,000. राजा थंडा काम चालले ते ₹100 ठेल. राजाने उभा उघडी मार दिली हो आणि पडत आला. पुजारी म्हणे कितला लिलावर म्हणे 75,000. मोठू काढू नको ₹1.25 दिसू म्हणे. काय कर फक्त मोठू काढू नको ₹1.25 लिहिले कारण मोठू गाडी म्हणजे इज्जत कोणी जाणार होते राजाची नाही का. तसंच तुकोबराय म्हणतात देवा मी तुझ्या दारात आलो तुझ्या दारात येऊन जर का मी खाली हाताकल गेलो यात माझी लाज जाणार नाही माझी आबरू जाणार नाही आबरू तुझी जाणार कारण मी साधारण नाहीये वंश परंपरातला मी दास आहे आणि मी जर खाली हातातून गेलो तर आबरू तुझी जाणार आहे असं महाराज सांगताना शेवटच्या चरणात